सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर चौघांविरोधात तक्रार देण्यात आली आहे। त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम अन्वये चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी पुणे येथील एका तरुणीने तक्रार दिली आहे। त्यानुसार आनंद मोहन खरात राहणार खरात वस्ती दहिवडी तालुका मान, किशोर संभाजी खरात राहणार वरळी मुंबई, जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे। हा प्रकार 3/9 तसेच 10 डिसेंबर रोजी घडला आहे। पोलिसांनी सांगितले की तक्रारदार तरुणीच्या वडिलांचा जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज आहे। यासाठी संशयित 1 आणि 2 यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याशी संगनमत केले। तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन करून देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली। जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या MSEB कोडमध्ये चर्चा करण्यात आली। तसेच जामीन अर्जाबाबत मदत करणे, जामीन करून देण्यासाठी न्यायाधीश निकम यांच्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली। जामिनाबाबत पूर्वी ठरलेल्या MSEB कोडमध्ये चर्चा करण्यात आली। तसेच 10 डिसेंबर रोजी संशयित आनंद खरात, किशोर खरात आणि त्यांच्यासह अनोळखी इसमाने तक्रारदार तरुणीकडे 5 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दाखवली होती। त्यानंतर पैसे गाडीत आणून द्या असे सांगून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे तक्रार देण्यात आली। सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।